नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएस सेट 2026 पेपर क्रमांक 1 विषय आपला आजचा टॉपिक जो आहे तो आहे जनरल नॉलेज। आणि या जनरल नॉलेज सामान्य ज्ञानवरती आपल्याला या व्हिडिओमध्ये 50 प्रश्नांचा सराव करायचा आहे। तर त्यामध्ये आपण एक एक प्रश्न आपण सॉल्व्ह करू याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला जीकेच्या संदर्भामध्ये जर यामधून जर एखादी जर प्रश्न जर आला तर तुम्हाला सोडवता येणार आहे। तर बघा, आज पाहणार आपण सामान्य ज्ञान पेपर 1 जनरल नॉलेज 50 प्रश्न, याच्यामध्ये 50 प्रश्नांचा जो सराव आहे तो आपण यामध्ये करणार आहोत। सुरुवात करूया आपण वेळ न घालवता पहिल्या प्रश्नापासून। बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत संरचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन प्रथम कोणत्या खटल्यात मांडण्यात आला आहे? पर्याय दिलेले आहे। 4 पर्यायांमधून आपल्याला एक पर्यायाचा निवडायचा आहे। ABCD या प्रकाराप्रमाणे पर्याय दिलेले आहे। बघा, पर्याय क्रमांक 1 आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, बी आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, सी आहे मिनर्वास मिल्स विरुद्ध भारत सरकार, आणि ऑप्शन नंबर डी आहे SR बोमई विरुद्ध भारत सरकार। या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार। हा जो आहे त्या राज्यघटनेतील मूलभूत संरचना सिद्धांत प्रथम या खटल्यामध्ये मांडण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा, भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक CAG कॅग यांचा अहवाल कोणाकडे सादर केला जातो? पर्याय दिलेले आहे पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी लोकसभा अध्यक्ष, डी आहे वित्त मंत्री। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, राष्ट्रपतींकडे CGI जो अहवाल आहे, भारताचे जे काही नियंत्रक आणि लेखापरीक्षक आहे त्यांचा अहवाल जो आहे तो सादर केला जातो। ओके। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा, 0 हवर शून्यकाल हा शब्द भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? पर्याय दिलेले आहे ए अनुच्छेद 75 मध्ये, बी अनुच्छेद 85 मध्ये, सी आहे लोकसभा नियमावलीत, आणि डी आहे राज्यघटनेत कुठेही नाही। ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, राज्यघटनेमध्ये कुठेही नाही। जो राज्य म्हणजे लोकसभेमध्ये जो शून्यकाल असतो बघा, 0 हवर्स म्हणून प्रश्नाचे उत्तर वगैरे काही असतात, ते प्रोसिजर असतात लोकसभेची, तर या घटनेमध्ये याची कोणत्याच याच्यामध्ये तरतूद नाही। राज्यघटनेत कुठेही याची नमूद केली नाही। ती एक परंपरा आहे, त्यानुसार तो 0 हवर शून्यकाल जो आहे तिथे पाळला जातो। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पोहा आपण 4 प्रश्न आहे 4, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम घटनात्मक उपायांचा अधिकार प्रदान करते? पर्याय हे कलम 19, बी आहे कलम 21, सी आहे कलम 32, डी आहे कलम 226। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर कलम 32 सी, कलम आहे 32। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिला जैवमंडल राखीव म्हणजे बायोस्फिअर रिझर्व्ह कोणता आहे? पर्याय दिलेले आहे ए नीलगिरी, बी आहे सुंदरबन, डी आहे सी आहे नंदादेवी, आणि डी आहे मानस। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए नीलगिरी। नीलगिरी हे तामिळनाडू या राज्यामध्ये, कुठे आहे? तामिळनाडू। ओके, तामिळनाडू या राज्यामध्ये जे नीलगिरी, तर हा पहिला जैवमंडल राखीव बायोस्फिअर रिझर्व्ह भारतातला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा विद्यार्थी मित्रांनो, रूल ऑफ लॉ ही संकल्पना भारतीय राज्यघटनेवर कोणत्या देशाच्या प्रभावातून आली? पर्याय दिले अमेरिका, बी ब्रिटन, सी थोडा अक्षरे झालेला आहे, बरं जाऊ द्या शीच, डी आहे कॅनडा। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे ब्रिटन। ओके, असे मिस झालेले काही म्हणजे शब्दांमध्ये हे आहे, तर असे शब्द तुम्ही सोडून द्यायचे। ओके। त्यानंतर आहे 7वा प्रश्न, भारतातील जीएसटी काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? पर्याय दिलेले आहे ए पंतप्रधान, बी आहे वित्त मंत्री, सी आहे राष्ट्रपती, डी आहे RBI गव्हर्नर। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, वित्त मंत्री हे भारतातील जीएसटी आणि परिषद जीएसटी काउन्सिलचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 8, भारतातील वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? पर्याय कलम 263, बी आहे कलम 280, सी आहे कलम 324, डी आहे कलम 368। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी, कलम 280 अंतर्गत भारतातील वित्त आयोगाची स्थापना ज्या कलमानुसार केली जाते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा, ब्लू रिव्हॉल्युशन्स मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पर्याय मत्स्य उत्पादन, बी आहे दुग्ध उत्पादन, सी आहे जलसंधारण, डी आहे सागरी उत्पादन। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए
मत्स्य उत्पादन यांच्याशी मुख्यतः या संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. ग्लोबल हंगर इंडेक्स कोण प्रकाशित करते? पर्याय दिलेले WHO, BIFAO, CA कॉन्सर्न, वर्ल्ड वाईड आणि वल्तुंगर हिल. त्यानंतर डी आहे वर्ल्ड बँक. हे चारही पर्यायांपैकी जे प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, कॉन्सर्न, वर्ल्ड वाईड अँड वेल्थिन हिल. त्यानंतर प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 11 पाहूया. प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधानातील कलम 368 कशाशी संबंधित आहे? पर्याय हे आणीबाणी, बी आहे घटना दुरुस्ती, सी वित्त आयोग, डी आहे राज्यपाल. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, घटना दुरुस्ती. 368 या कलमाअंतर्गत घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक 12. डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले ए मूलभूत अधिकार, बी राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे, सी आणीबाणी, डी निवडणूक आयोग. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, मूलभूत अधिकार. त्यानंतर 13 प्रश्न पहा. भारताच्या संविधानातील कोणते कलम शिक्षणाचा अधिकार प्रदान करते? पर्याय 19A, बी आहे 21A, सी आहे 29, डी आहे 45. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, 21A या अंतर्गत भारताच्या संविधानातील हे कलम जे आहे ते शिक्षणाचा अधिकार जो प्रदान करत असते. 14 प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची कोणाकडून स्वीकारली गेली आहे? पर्याय दिले अमेरिका, बी ऑस्ट्रेलिया, सी कॅनडा आणि डी आहे आयर्लंड. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, ऑस्ट्रेलियाकडून जे आहे ते हे स्वीकारलेले आहे समवर्ती सूची राज्यघटनेने. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आपण 15वा. प्रश्न 15. कार्बन क्रेडिट ही संकल्पना प्रथम कोणत्या आंतरराष्ट्रीय करारातून उदयास आली? पर्याय हे पॅरिस करार, बी आहे प्रोटोकॉल, सी आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि डी आहे रामसर करार. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे क्योटो प्रोटोकॉल. त्यानंतर 16 प्रश्न पहा. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? पर्याय दिले प्रतिभा पाटील, बी आहे सरोजिनी नायडू, सी विजयलक्ष्मी पंडित, जे आहे डी आहे सुचेता कृपलानी. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू जे आहे त्या भारतातील पहिल्या आपल्या राज्यपाल आहे. 17 प्रश्न आहे. भारतातील सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? पर्याय महाराष्ट्र, बी आहे मध्य प्रदेश, सी कर्नाटक, डी आहे उत्तराखंड. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आहे. 18 प्रश्न आहे. ब्लू इकॉनॉमी ही संकल्पना मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहे समुद्री संसाधनाचा शाश्वत वापर, बी आहे ऊर्जा उत्पादन, सी शेती, डी आहे माहिती तंत्रज्ञान. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए, समुद्री संसाधनाचा शाश्वत वापर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? पर्याय दिलेले सी डी देशमुख, बी आहे वेनेगल रामाराव, सी आहे मनमोहन सिंग, डी आहे रघुराम राजन. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सी डी देशमुख. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते? पर्याय आहे ए भितरकनिका, बी आहे सुंदरबन, सी आहे पिचावरम आणि डी आहे महानदी डेल्टा. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, सुंदरबन. सुंदरबन हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आपण 21वा. विद्यार्थी मित्रांनो 21वा प्रश्न पाहूया आपण आता. ओके बघा. अजेंडा 2030 कोणत्या समस्येशी संबंधित आहे? संस्थेशी संबंधित आहे. ओके, हे थोडं मिक्स आहे. अजेंडा 2030 कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? पर्याय IMF म्हणजे इंडियन मॉनिटरी फंड, त्यानंतर UN युनायटेड नेशन, त्यानंतर आहे ऑप्शन सी WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि ऑप्शनला डी आहे G20. ही एक संघटना आहे. त्यामुळे या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, UN. ओके. त्यानंतर 22वा प्रश्न आहे. भारतात वस्तू व सेवा कर GST कोणत्या घटना दुरुस्तीने लागू झाली? तर पर्याय 97, बी आहे 121,
सी आहे 102वी आणि डी आहे 103वी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी. 101वी घटना दुरुस्ती आहे त्या अंतर्गत भारतात जे वस्तू सेवा कर लागू झाले. केव्हा लागू झाले? 1 जुलै रोजी. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23वा. नीती आयोगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 2014, बी आहे 2015, सी आहे 2016, डी 2017. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2015 या वर्षी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. 2014 मध्ये बीजेपी सरकार म्हणजे बीजेपीचं सरकार झालं बीजेपीचं, आणि त्या बीजेपी सरकारने मग योजना आयोगाचे नाव बदलून नीती आयोग केलेले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पहा. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? पर्याय अमेरिका, बी आहे रशिया, सी आहे फ्रान्स, डी आहे जर्मनी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे सोव्हिएत युनियन संघ म्हणजे रशिया जे आहे USSR या देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य जे आहे ते संविधानामध्ये भारतीयमध्ये स्वीकारलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 पहा. जैवविविधता हॉटस्पॉट मध्ये भारतातील किती क्षेत्रांचा समावेश होतो? पर्याय 2, बी 3, सी 4, डी 5. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4. प्रश्न 26. ऑपरेशन फ्लड कोणाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लूट जे आहे ते कोणाशी संबंधित आहे? पर्याय हरित क्रांती, बी श्वेत क्रांती, सी नील क्रांती आणि डी आहे पिवळी क्रांती. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी श्वेत क्रांती या क्रांतीशी संबंधित आहे. त्यानंतर 27वा प्रश्न आहे. भारतीय संविधानातील कलम 356 कशाशी संबंधित आहे? पर्याय आर्थिक आणीबाणी, बी राष्ट्रपती राजवट, सी राष्ट्रीय आणीबाणी, डी वित्त आयोग. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी राष्ट्रपती राजवट जी आहे ती 356 या कलमानुसार लागू केली जाते. प्रत्येक कोणत्याही राज्यामध्ये जर त्या राज्यपालांनी असं म्हणजे राष्ट्रपतींना जर त्यांना जर सांगितलं की आपली या आमच्या राज्यातली जी म्हणजे सरकार आहे ते अस्थिर आहे, तर त्यामुळे राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जे आहे ते सांगू शकतात. नाही तिथे त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट 356 कलमानुसार ही लागू केल्या जाते. त्यानंतर 28वा प्रश्न आहे. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या देशातून प्रक्षेपित करण्यात आला आहे? पर्याय आहे अमेरिका, बी रशिया सोव्हिएत संघ, सी आहे फ्रान्स, डी आहे जपान. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे सोव्हिएत संघ म्हणजेच ऑप्शन नंबर बी रशिया देशामधून सर्वप्रथम आपल्या भारताचा पहिला उपग्रह म्हणजेच आर्यभट्ट हा देशातून त्या प्रक्षेपित केलेला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 29वा प्रश्न पहा. ग्रीन हायड्रोजन मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय ऊर्जा, बी आहे शेती, सी आहे संरक्षण, डी आहे शिक्षण. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे ग्रीन हायड्रोजन मिशन. त्यानंतर 30वा प्रश्न आहे. भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात होते? पर्याय केरळ, बी आहे कर्नाटक, सी तामिळनाडू, डी आहे आंध्र प्रदेश. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक कॉफी या उत्पादन जे आहे ते केल्या जाते. आणि चहाचं जे उत्पादन आहे ते आसाम या राज्यामध्ये केल्या जाते. कोणत्या राज्यामध्ये? आसाम. सर्वाधिक उत्पादन चहाचं आसाम आणि कॉफीचं कर्नाटक या राज्यामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 पाहूया आपण. बघा असे प्रश्न जे आहेत तुम्हाला खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने ते सर्व परीक्षेच्या दृष्टीने जे आहे पर्यावरणासंबंधित घटनेवरती तर राज्यघटनेच्या संबंधित काही जे असे म्हणजे काही कलम वगैरे आहेत ते तुम्हाला लक्षात असायला हवे. 31वा प्रश्न पाहूया. आता सुरुवात करूया आपण 31व्या प्रश्नाला. रामसर कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? पर्याय दिले वाळवंट, बी आहे पाणथळ क्षेत्रे, सी वनसंवर्धन आणि डी आहे हवामान बदल. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे पाणथळ क्षेत्रे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. भारतीय राज्यघटनेतील कलम 51 कशाशी संबंधित आहे? पर्याय मूलभूत अधिकार, बी मूलभूत कर्तव्य, सी राज्य धोरणाची निर्देशित तत्वे आणि ऑप्शन नंबर डी आहे घटना दुरुस्ती. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी मूलभूत कर्तव्य या घटनेशी म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम 51 जे मूलभूत कर्तव्य याशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न 33वा पहा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताची प्रगती कोणत्या क्षेत्राशी अधिक संबंधित आहे? पर्याय दिलेले कृषी, बी आहे संशोधन व नवकल्पना, सी संरक्षण, डी आहे पर्यटन.
ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी संशोधन आणि नवकल्पना या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 34 पाहूया. प्रश्न क्रमांक 34, भारतातील सर्वात मोठा लिग्नाइट साठा कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिले गुजरात, बी राजस्थान, सी तामिळनाडू, डी ओडिसा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर आहे सी तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. 35वा प्रश्न पहा, भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? पर्याय दिलेले आहे 12 ते 18, बी आहे 19 ते 22, सी 23 ते 24 आणि डी आहे 25 ते 28. या कलमामधून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी 19 ते 22 या अंतर्गत भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे त्या कलमामध्ये अंतर्भूत केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 पहा, G20 चे स्थायी सचिवालय कुठे आहे? पर्याय दिलेले आहे ए आहे, बी ला आहे नाही, सी ला आहे फक्त जिनिव्हा येथे आणि डी ला आहे फक्त न्यूयॉर्क येथे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे नाही. बघा G20 चे स्थायी जे सचिवालय आहे ते अस्तित्वात नाही आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आपण 37वा प्रश्न पहा, IMF चे मुख्यालय कुठे आहे? IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर ऑप्शन दिलेले आहे जिनिव्हा, बी वॉशिंग्टन DC, सी पॅरिस आणि डी आहे न्यूयॉर्क. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी वॉशिंग्टन DC या शहरामध्ये IMF चे मुख्यालय आहे. वॉशिंग्टन DC ही अमेरिकाची राजधानी आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 38वा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने जोडला गेलेला आहे? पर्याय दिलेले 24वी घटना दुरुस्ती, बी आहे 42वी घटना दुरुस्ती, सी 44वी घटना दुरुस्ती, डी आहे 52वी घटना दुरुस्ती. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवादी हा शब्द जो आहे हा जोडल्या गेलेला आहे राज्यघटनेच्या प्रस्तावनेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 39वा प्रश्न पहा, भारतातील पहिली सौर ऊर्जा चालित ग्रामपंचायत म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे? पर्याय दिलेले आहे ए म्हणजे मोदेरा, बी आहे धरणगाव, सी हिवरे बाजार, डी आहे राळेगण सिद्धी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे मोदेरा. ऑप्शन नंबर ए मोदेरा या गावामध्ये जे आहे तर भारतातील पहिला सौर ऊर्जा चालित ग्रामपंचायत जे गाव जे आहे ते मोदेरा गाव आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 पहा विद्यार्थी मित्रांनो, वन हेल्थ ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? पर्याय मानव, प्राणी, पर्यावरण यांचे एकत्रित आरोग्य, केवळ मानवी आरोग्य, त्यानंतर कृषी विकास, जे आहे शिक्षण. तर त्या या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए मानव, प्राणी आणि पर्यावरण यांचे एकत्रित आरोग्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 पहा, प्रश्न क्रमांक आहे 41, भारतीय संविधानातील कलम 280 कशाशी संबंधित आहे? पर्याय UPSC, बी आहे वित्त आयोग, सी आहे निवडणूक आयोग, डी आहे CAG. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वित्त आयोगाची जी स्थापना जी आहे आहे ते भारतीय संविधानातील कलम 280 अंतर्गत करण्यात येते. 42वा प्रश्न आहे, मिशन लाईफ या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? पर्याय दिलेले आहे पर्यावरणपूरक जीवनशैली, बी आहे डिजिटल शिक्षण, सी महिला सक्षमीकरण, डी आहे अंतराळ संशोधन. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए पर्यावरणपूरक आणि जीवनशैली म्हणजेच मिशन लाईफ या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर 43वा प्रश्न पहा, भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? पर्याय ऑप्शन दिलेले आहे ए काझीरंगा, जी आहे बी आहे जिम कॉर्बेट, सी कान्हा आणि डी आहे रणथंबोर. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर कोणते 43व्या याचा ऑप्शन नंबर आहे जिम कॉर्बेट. हे जे आहे ते जिम कॉर्बेट जे आहे ते भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 44 पाहता, ब्रिक्स मध्ये नवीन सदस्यांचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला? पर्याय हे 2021, बी 2022, सी 2023, डी 2024. या चारही पर्यायांपैकी त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी 2024 या वर्षापासून ब्रिक्स मध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आता येत आहे. तर त्यानंतर 45वा प्रश्न, भारतातील पहिला
AIMS कोणत्या शहरात स्थापन झाला? पर्याय मुंबई, बी नवी दिल्ली, सी भोपाळ, डी पटना. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 पॅरिस अग्रीमेंट मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पर्याय ए व्यापार, बी आहे हवामान बदल, सी अणुऊर्जा, डी आहे जैव विविधता. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी जे हवामान बदल. त्यानंतर प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 47 प्रश्न 47 भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच्या शेड्यूल्स आहेत? पर्याय दिलेले 10, बी आहे 11, सी 12, डी आहे 12. म्हणजे सध्याच्या संविधानानुसार तर संविधानाच्या म्हणजे सध्याच्या संविधानानुसार तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी 12 आहे सध्याच्या संविधानाच्या नुसार. त्यानंतर 48 प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए मध्य प्रदेश, बी अरुणाचल प्रदेश, सी आहे महाराष्ट्र, डी आहे छत्तीसगड. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मध्य प्रदेश. म्हणजे MP हा जो राज्य आहे त्या राज्यामध्ये भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे ते असणारे राज्य आहे. त्यानंतर 49 प्रश्न पहा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए 2008, बी आहे 2010, सी 2012, डी आहे 2014. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2010 या वर्षी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT ची स्थापना 2010 वर्षी झाली. 2010 या साली झाली. त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा 50 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG मध्ये एकूण किती उद्दिष्टे आहे? पर्याय ए आहे 15, त्यानंतर आहे ऑप्शन बी 16, सी ला 17, डी ला 18. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 17 आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल आहे SDGs हे 17 आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो अशाच पद्धतीनं आपण एक एक टॉपिक घेऊन जे आहे MS सेट 2026च्या परीक्षेच्या संबंधित जे काही टॉपिक्स आहे पेपर 1 मध्ये येणार आहे ते हा जनरल नॉलेजचा आहे म्हणजे सामान्य ज्ञान GK 2025 ते 2026 च्या दरम्यान जे झालेले जे काही कलमा आहे घटनांमध्ये बदल आहे किंवा जे काही GK जनरलचे प्रश्न आहे ते अशा पद्धतीने परीक्षेत तुम्हाला विचारण्यात येतात. तर असेच व्हिडिओ आपल्या प्रश्नांचे सराव पेपरचे पाहण्यासाठी नवीन जर असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असे व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा, शेअर करा. आणि शेवटी मी तुम्हाला म्हणजे आज मी व्हिडिओ टाकलेला आहे तर हा व्हिडिओ तुमचा पाहिल्यानंतर उद्या मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची PDF जी आहे ते PDF ची लिंक मी सेंड करणार आहे. त्यामधून तुम्ही PDF डाउनलोड करून तुम्ही अजून याचा सराव या अशा प्रकारचे प्रश्न तयार करून तुमचा पेपरच्या येणारे जे GKचे सराव प्रश्न आहे ते तुम्ही त्यामधून करू शकता. चला पुढच्या व्हिडिओमधून अजून भेटूया. मित्रांनो आज आपण इथंच थांबूया. ओके मी अमित आड इथंच थांबतो. धन्यवाद मित्रांनो. गुड नाईट. ओके चला.